नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहत आहोत। या प्रश्नसंचमध्ये आपण काय केलं आहे की जे बाल संरक्षणासाठी कायदे आहेत याच्यावरती आपण प्रश्नसंच पाहत आहोत। बाल संरक्षणाच्या कायद्यावरतीचा आपला कितवा प्रश्नसंच आहे? तिसरा प्रश्नसंच आहे। याच्यामध्ये आपण कोणत्या कायद्याचा समावेश केला बघा तर बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 चा जो आहे यावरील आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। ठीक आहे, आता हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे की बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम कधीचा आहे तर तो 1986 चा एक सरळ प्रश्न विचारू शकतात की बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम कधीचा आहे, मग तो कधीचा आहे तर तो 1986 चा आहे। ठीक आहे, आता यावरचे आपण आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न बघूया की बाबा हा जो कायदा आहे याच्यावरती परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले होते। ठीक आहे, मग पहिला प्रश्न काय पहा, बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि विनिमय अधिनियम 1986 नुसार बालक म्हणजे, आता कोण विचारलंय तर बालक म्हणजे विचारलंय। मग बालक म्हणजे काय तर समजा इथं आपला चौथा ऑप्शन आहे की 14 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती। बालक म्हणजे काय? 14 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती म्हणजे 14 वर्षापेक्षा कमी वय असलेली व्यक्ती म्हणजे कोण? बालक होय। कोणत्या कायद्यानुसार तर बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 नुसार। ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये बालक आणि किशोरवयीन बालक असे दोन प्रकार आहेत बालकाचे, त्याच्यावरती आपला पुढचा प्रश्न आहे, बघूया आपण पुढे। ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा, बाल किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 नुसार किशोरवयीन बालक बघा। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त बालक होतं आणि या प्रश्नामध्ये काय आहे? किशोरवयीन बालक आहे। मग दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा। किशोरवयीन बालक म्हणजे काय तर 14 ते 18 वर्ष वयादरम्यानची व्यक्ती, त्याला काय म्हणतात? किशोरवयीन बालक म्हणतात। आणि जर फक्त बालक विचारलं असेल, आपण पहिला प्रश्न पाहिला, जर फक्त बालक विचारलं तर काय येईल आपलं? 14 वर्षापेक्षा कमी वय असलेली व्यक्ती म्हणजे काय? बालक होय। आणि किशोरवयीन बालक म्हणजे काय? 14 ते 18 वर्ष दरम्यानची व्यक्ती। दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा। प्रश्न सारखा वाटेल, फक्त हा किशोरवयीन हा जो शब्द आहे ना, हा शब्द एवढाच एक्स्ट्रा आहे आणि त्याच्यानुसार आपलं उत्तर काय होतं या ठिकाणी बदलत आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, 3 नंबर असेल काय? बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 3 मध्ये कोणती तरतूद आहे? आता काय विचारलं इथं? आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथपर्यंत प्रश्न आपला काय असणार? प्रत्येक प्रश्न सारखाच असणार आहे, फक्त पुढे काय विचारलंय ते महत्वाचं आहे। ठीक आहे, मग कलम 3 मध्ये कोणती तरतूद आली आहे असं विचारलंय। मग कलम 3 मध्ये काय बघा तर कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध, म्हणजे कोणत्या कलमानुसार बालकांना नोकरीवर ठेवता येत नाही तर कलम 3 नुसार। कोणत्या कायद्याच्या कलम 3 नुसार तर बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 हा जो कायदा आहे याच्या कलम 3 नुसार बालकाला कामावरती ठेवता येत नाही। इथं दुसरा प्रश्न असं सुद्धा विचारू शकतात, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कोणत्या कलमानुसार बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध आहे तर कोणत्या कलमानुसार? कलम 3 नुसार। ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे कलम 3। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 3A बघा। पहिला प्रश्न काय होता? 3 होता आणि इथं काय 3A मध्ये कोणती तरतूद करण्यात आली असं विचारलंय। मग कलम 3A मध्ये काय तरतूद आहे तर किशोरवयीन बालकाला विशिष्ट प्रकारच्या धोकादायक कामामध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे। कलम 3 आणि कलम 3A मधला फरक लक्षात ठेवायचा। 3A नुसार काय आहे? बालकांना नोकरीवर ठेवण्यास किंवा कामास ठेवण्यासच प्रतिबंध आहे आणि कलम 3A मध्ये काय आहे? किशोरवयीन बालकांसाठी आहे। किशोरवयीन बालकांना धोकादायक प्रकारच्या कामामध्ये ठेवता येणार नाही अशी तरतूद काय आहे? कलम 3A मध्ये आहे। म्हणजे कलम 3 आणि 3A मधला फरक लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, 5 नंबर, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 5 मध्ये कोणती तरतूद करण्यात आली? बघा, कलम 3 विचारलं होतं आपल्याला, कलम 3A विचारलंय, त्याच्यानंतर कलम 5 महत्वाचे आहे। मग कलम 5 मध्ये कोणती तरतूद आहे तर या ठिकाणी तांत्रिक सल्लागार समिती आहे। कलम 5 मध्ये काय आहे? तांत्रिक सल्लागार समिती आहे। किंवा असं सुद्धा प्रश्न विचारू शकतात, बाल व कामगार प्रतिबंध अधिनियम 1986 मधील कोणत्या कलमामध्ये तांत्रिक सल्लागार समिती आहे? मग कोणत्या कलमामध्ये तांत्रिक सल्लागार समिती आहे
तर कलम 5 मध्ये तांत्रिक सल्लागार समिती आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघू. त्याच्या अगोदर एक छोटीशी परंतु खूप महत्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य या ठिकाणी तुम्हाला टीसीएस पॅटर्न नुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा. तर तुम्हाला या ठिकाणी एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर टीसीएस ने घेतलेल्या अतिशय आयएमपी अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. आता तुम्हाला या ठिकाणी टीसीएसचाच अभ्यास करायचा आहे किंवा टीसीएस ने विचारलेल्या प्रश्नांचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे का, तर अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकेचा पेपर कोण घेणार आहे, तर टीसीएस घेणार आहे. म्हणून तुम्हाला काय करायचंय, टीसीएसच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त तुम्हाला सराव करायचा किंवा अभ्यास करायचा. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्वपूर्ण अशा फ्री मध्ये नोट्स देत आहोत. म्हणजे यामध्ये कोणकोणत्या विषयाचे नोट्स असतील बघा. तर बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर आयसीडीएसच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग ह्या सगळ्याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली ऑफरनुसार, तर ही तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, 149 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न बघूया. 6 नंबर, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 2(I)(X) नुसार आठवडा याचा अर्थ. आता काय विचारलंय, कलम 2(I)(X) म्हणजेच काय, कलम 2(4) नुसार आठवडा, I(X) म्हणजे ती रोमन संख्या आहे, सॉरी I(X) म्हणजे किती, 9. आठवडा याचा अर्थ काय आहे असं विचारलंय. मग आठवडा म्हणजे काय, तर मध्यरात्रीपासून सुरू होणारा 7 दिवसांचा कालावधी म्हणजेच काय, एक आठवडा होता. खूप महत्वाचा आहे. आठवड्याची व्याख्या आहे, प्रश्न आठवड्याच्या व्याख्येवरती तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. आता हा जो कायदा आहे ना, तसं पाहिलं तर बाकीच्या कायद्याच्या दृष्टीने काय सोपा कायदा आहे. म्हणजे तुम्ही एकदा दोनदा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला याच्यामध्ये काही करायची गरज नाही. पुढे काय विचारलंय, विधान दिलेत आणि त्याच्याबाबत विचार करायला सांगितलंय. मग बघूया पहिलं विधान आणि दुसरं विधान काय. या अधिनियमानुसार प्रत्येक किशोरवयीन व्यक्तीला प्रत्येक आठवड्यातील एका दिवशी पूर्णपणे सुट्टी राहील. काय सांगितलंय, आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे सुट्टी राहील. पुढे काय सांगितलंय, प्रत्येक आठवड्यातील सुट्टीचा दिवस अधिनियंत्रकास 6 महिन्यातून एकदा बदलता येईल. किती, 6 महिन्यातून एकदा बदलता येईल. मग याचं उत्तर काय आहे, ए आणि बी दोन्ही बरोबर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा बघू 8 नंबर. काय विचारलं बघा, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 3 नुसार कोणत्या व्यवसायात व प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध असताना नोकरीवर ठेवल्यास त्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल असं विचारले. काय विचारले सरळ याच्यामध्ये, बाबा एखाद्या बालकाला कामात ठेवण्यास काय तिथं प्रतिबंध केलेला आहे, पण जरी प्रतिबंध केलेला असला तरी जर एखाद्या व्यक्तीने तिथं कामगार ठेवला तर त्या गुन्ह्याला त्याला काय शिक्षा होईल असं विचारलंय. मग या ठिकाणी काय गुन्हा शिक्षा आहे बघा, कमीत कमी 6 महिने ते 2 वर्ष कारावास, 20,000 ते 50,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड आणि पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. मग शिक्षा काय असेल बघा, 6 महिने ते 2 वर्ष कारावास असेल. त्याचबरोबर 20,000 ते 50,000 पर्यंत या ठिकाणी द्रव्यदंड सुद्धा असेल. ठीक आहे, महत्वाची शिक्षा आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघू 8 नंबर. बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील
कलम 3A नुसार कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत किशोरवयीन व्यक्तीला नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध असताना नोकरीवर ठेवल्यास त्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? आता काय विचारलं बघा, पहिले 3 नुसार विचारलं होतं, आता 3A नुसार विचारलंय. जर 3A नुसार जर एखाद्या याला कामावर ठेवलं तर कोणती शिक्षा होईल? तर त्याला सुद्धा कोणती शिक्षा होणार आहे? सेम शिक्षा असणार बा, 6 महिने ते 2 वर्षे आणि 20,000 ते 50,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड. ठीक आहे. आता 3 कशासाठी आहे? 3 बालकासाठी आहे आणि 3A कोणासाठी आहे? किशोरवयीन बालकांसाठी आहे. फरक लक्षात ठेवायचा, पण शिक्षा दोघांना काय आहे? सारखीच आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर, बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि विनिमय अधिनियम 1986 मध्ये कलम 3 व 3A बघा, कलम 3 व 3A च्या अपराधाबाबत एखाद्या व्यक्ती सिद्ध दोषी असेल त्याने नंतर तोच अपराध पुन्हा केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? म्हणजे अगोदर एखादा व्यक्ती आहे की जो त्या गुन्ह्यामध्ये दोषी आहे आणि पुन्हा जर त्याने तोच गुन्हा केला तर काय शिक्षा होईल? तर त्याला कमीत कमी 1 वर्ष ते जास्तीत जास्त 3 वर्ष कारावासाची शिक्षा होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं, जर पहिल्यांदा गुन्हा केला तर किती आहे? 6 महिने ते 2 वर्ष आहे. पहिल्या गुन्ह्याला किती आहे शिक्षा? 6 महिने ते 2 वर्ष आहे. आणि हा गुन्हा जर त्यांनी पुन्हा केला, डबल केला, दुसऱ्यांदा केला तर किती आहे? 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत कारावासी शिक्षा आहे. कोणत्या कलमामध्ये? 3 आणि 3A कलमानुसार प्रतिबंध असलेल्या ठिकाणी. कलम 3A कशा संबंधित आहे? बाल कशी संबंधित आहे? बालक म्हणजे काय? 14 वर्षाच्या किंवा 14 वर्षापेक्षा कमी वय असणारी व्यक्ती म्हणून आपण, किंवा 14 वर्षाच्या आतील वय असणारी व्यक्ती म्हणून. आणि 3A कशासाठी आहे? तर 3A किशोरवयीन बालकांसाठी आहे. मग किशोरवयीन बालक म्हणजे कोणता व्यक्ती? तर 14 ते 18 वर्ष वयोगटातील व्यक्ती म्हणजे काय? किशोरवयीन बालक व्यक्ती. यांच्या संदर्भात गुन्हा केला त्यांना कामाच्या ठिकाणी ठेवायची परवानगी नसताना जर कामावर ठेवलं तर किती शिक्षा आहे? 6 महिने ते 2 वर्षे आणि 20,000 ते 50,000 दंड. पण जर हाच गुन्हा पुन्हा केला तर शिक्षा काय आहे? 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 11 नंबर, बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि विनिमय अधिनियम 1986 मधील कलम 3A व 3A च्या अपराधाबाबत पालक सिद्ध दोषी असेल त्याने नंतर तोच अपराध पुन्हा केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा? आता बघा, पहिली शिक्षा कोणाला होती? ज्याने गुन्हा केला त्याला. पण इथं कोणाला शिक्षा आहे? पालकाला. म्हणजे जर एखाद्या पालकानेच कामाला ठेवला असेल आपला मुलगा आणि जर पालक याच्यामध्ये दोषी आढळला तर त्याला काय शिक्षा असणार आहे? 10,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड असणार आहे. ठीक आहे. म्हणजे प्रश्नामध्ये छोटा छोटा बदल आहे, हा बदल लक्षात ठेवा. प्रश्न वाचताना त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा. इथं कोण दोषी विचारलंय? पालक जर दोषी असेल तर किती शिक्षा आहे? 10,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड आहे. ठीक आहे. पुढचा 12 नंबर, खालील विधाने पहा. तोच ऍक्ट आहे आपला बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986. त्याच्यानुसार हे विधान बघायचे आणि काय उत्तर आहे ते बघायचे. मग बघूया. इकडल्या बाजूला कलम आहे आणि इकडे पुढे काय तरतूद आहे. कलम 13 आरोग्य व सुरक्षितता, कलम 14 शिक्षा, कलम 16 अपराधा संबंधीची कार्यपद्धती. मग याच्यापैकी कोणतं चुकीचं आहे? तर यापैकी एकही चुकीचं नाही. इथं काय सांगितलं बघा, चुकीची जोडी ओळखा. पण याच्यापैकी एकही जोडी चुकीची नाही. मग तुम्हाला हे तिन्ही कलम लक्षात ठेवायचे. कलम 13 कशा संदर्भात आहे? तर आरोग्य व सुरक्षितते संदर्भात आहे. कलम 14 कशा संदर्भात आहे? शिक्षे संदर्भात आहे. आणि कलम 16 कशा संदर्भात आहे? अपराधा संबंधीची कार्यपद्धती आहे. तिन्ही कलम महत्वाचे आहेत. तिन्ही कलमावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून लिहून ठेवा किंवा पाठ करून ठेवा. ठीक आहे. बाल कामगार कायदे किंवा बाल संरक्षण कायदे हे काय खूप महत्वाचे असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि विनिमय अधिनियम 1986 मधील कलम 14B ज्याच्याशी संबंधित आहे. आता कोणतं विचारलंय? कलम 14B विचारलंय. मग कलम 14B कशाशी संदर्भात आहे? तर बाल व किशोरवयीन बालकांसाठी कामगार पुनर्वसन निधी. कलम 14 कशा संदर्भात आहे? तर कलम 14 शिक्षा संदर्भात आहे. पहा काय? शिक्षा. आणि कलम 14B कशा संदर्भात आहे? बाल व किशोरवयीन बालकांसाठी कामगार पुनर्वसन निधी संदर्भात आहे. लक्षात ठेवायचा. फरक पण लक्षात ठेवा आणि प्रश्न पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण 14 नंबर, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणते विषय आहेत? आता हा जो ऍक्ट आहे या ऍक्टची जी अनुसूची आहे
या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणते विषय आहेत हे विचारले, बघूया मग. पहिला विषय काय आहे, खाणी. दुसरा काय, ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटके. तिसरं काय, घातक किंवा धोकादायक प्रक्रिया. मग याचं उत्तर काय आपलं, वरीलपैकी सर्व हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. लक्षात येत आहे, या कलमाच्या अनुसूचीमध्ये काय आहे, वरीलपैकी सर्व आहेत म्हणजे खाणी, ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटके, घातक किंवा धोकादायक प्रक्रिया. ठीक आहे. पुढचा 15 नंबर, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मध्ये अपराधासंबंधी न्यायालयात फिर्याद खालीलपैकी कोण देऊ शकतं. न्यायालयामध्ये फिर्याद कोण देऊ शकतं म्हणजे तक्रार कोण देऊ शकतं असं विचारलंय. मग ऑप्शन काय देईल बघा, कोणताही व्यक्ती, पोलीस अधिकारी आणि निरीक्षक. तर याचं योग्य उत्तर काय आहे, वरीलपैकी सर्व म्हणजे कोणताही व्यक्ती तक्रार देऊ शकतो, पोलीस अधिकारी तक्रार देऊ शकतो किंवा निरीक्षक सुद्धा तक्रार देऊ शकतो. कुणीही तक्रार देऊ शकतं, अगदी तुम्ही आणि मी सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे. पुढचा ऍक्ट वेगळा आहे बघा. या कायद्यावरती 15 प्रश्न विचारले होते, आपण ते सगळे घेतले. पुढचा जो कायदा आहे यालाच थोडासा रिलेटेड आहे, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015. आता हा सरळ हा अधिनियम कधीचा आहे असं सुद्धा विचारू शकतात. बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम कधीचा आहे असं विचारतील. मग हा अधिनियम कधीचा आहे, 2015चा आहे. ठीक आहे. याच्यावरचे प्रश्न बघूया. आता पहिला प्रश्न काय बघा, बाल न्याय अधिनियम 2015 नुसार उत्तर रक्षा यामध्ये खालीलपैकी कोणत्या वयोगटाचा किंवा कोणत्या वयोगटातील व्यक्तीचा समावेश होतो. कशामध्ये, उत्तर रक्षा या गटामध्ये विचारले. मग कोणत्या व्यक्तीचा समावेश होतो, तर 18 ते 21 वर्ष वयोगटातील व्यक्तीचा समावेश होतो. कोणत्या गटामध्ये, उत्तर रक्षा या गटामध्ये. ठीक आहे. आता बघा, आपल्या पहिल्या ऍक्ट मध्ये आपण बालक पाहिलं. बालक म्हणजे काय होतं, 14 वर्षाच्या आतील व्यक्ती होती. त्याच्यानंतर आपण किशोरवयीन बालक पाहिलं. किशोरवयीन बालक काय होतं, 14 ते 18 वयोगटातील व्यक्ती होती. आणि आता इथं काय आहे, उत्तर रक्षा विचारलंय, उत्तर रक्षा वयोगट. मग उत्तर रक्षा वयोगट काय आहे, 18 ते 21 आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हा उत्तर रक्षा वयोगट कोणत्या क्रमानुसार आहे, कोणत्या कायद्यानुसार आहे, तर बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम 2015 नुसार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बाल न्याय अधिनियम 2015 नुसार कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक म्हणजे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा बघा, मी एक कंसामधलं वाचत नाही प्रश्न वाचताना. ठीक आहे. आणि वाचायची गरज पण नाही, फक्त ते नाव लक्षात ठेवा. मग कायद्याशी संघर्ष करत असलेली बालक म्हणजे काय असं विचारलंय. मग कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक म्हणजे काय, गुन्ह्याचा आरोप असलेली 18 वर्ष पूर्ण न केलेले बालक म्हणजेच काय, कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक. आता लक्षात ठेवा, या ऍक्ट नुसार काय व्याख्या केली, कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक म्हणजे कोणतं बालक, तर गुन्ह्याचा आरोप असलेली 18 वर्ष पूर्ण न केलेले बालक म्हणजे काय, कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघू, बाल न्याय अधिनियम 2015च्या कलम 3 मध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश होतो. आता कलम 3 मध्ये कोणते तत्व आहेत असं या ठिकाणी आपल्याला विचारले. बघूया. सहभागाचा सिद्धांत आहे, वळणाचा सिद्धांत आहे आणि सुरक्षिततेचा सिद्धांत आहे. मग इथं आपलं उत्तर काय असणार आहे, वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर असणार आहे. मग हे सिद्धांत कोणत्या कलमामध्ये आहेत, कलम 3 मध्ये आहेत. काय काय सिद्धांत आहेत, सहभागाचा सिद्धांत आहे, वळणाचा सिद्धांत आहे आणि सुरक्षिततेचा सिद्धांत आहे. त्याचबरोबर इथे चौथा पण राहिला आपला, एकांतात व गोपनीयतेचा हक्क असण्याचा सुद्धा सिद्धांत आहे. हे 4 सिद्धांत आहेत आणि हे कोणत्या कलमामध्ये आहेत, तर कलम 3 मध्ये आहेत. कोणत्या कायद्याच्या, बाल न्याय अधिनियम 2015च्या. ठीक आहे. 4 नंबर, बाल न्याय मंडळ यामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश होतो. महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, 2 सामाजिक कार्यकर्ते यापैकी किमान एक महिला असेल. मग इथं उत्तर काय आपलं, ए आणि बी दोघांचाही या ठिकाणी काय होतं, समावेश होतो. कशामध्ये, बाल न्याय मंडळामध्ये. बघा, बाल न्याय मंडळामध्ये कोण कोण असते बघा, महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, त्याचबरोबर 2 सामाजिक कार्यकर्ते असते आणि या 2 सामाजिक कार्यकर्त्यापैकी काय पाहिजे, किमान एक महिला असते. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, बाल न्याय मंडळाचा सदस्य म्हणून नियुक्ती होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता मुलांच्या संबंधातील आरोग्य, शिक्षण किंवा कल्याण, आरोग्य, शिक्षण किंवा कल्याण कार्यक्रम यामध्ये किमान डॅश वर्ष प्रत्यक्षपणे सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. कशामध्ये, जर बाबा एखाद्या व्यक्तीला बाल न्याय मंडळाचा सदस्य म्हणून नियुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय, किती वर्ष त्यांनी काम केलं पाहिजे प्रत्यक्षपणे,
7 वर्ष त्याचा काय पाहिजे, बालकांच्या संबंधित आरोग्य शिक्षण किंवा कल्याण कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभाग पाहिजे. किती वर्ष, किमान 7 वर्ष. पुढचा 6 नंबर, बाल न्याय अधिनियम 2015 नुसार ज्या बालकाबाबत चौकशी करण्यास प्रारंभ करण्यात आला असेल व असा बालक चौकशीच्या काळात वयाची 18 वर्ष पूर्ण करेल तर पुढील चौकशी ही कशी केली जाईल. म्हणजे एखादा बालक आहे ज्याने गुन्हा केला आणि त्याची चौकशी चालू आहे, पण चौकशी चालू असताना त्याने काय केलं बाबा, त्याचं वय 18च्या पुढे गेलं. म्हणजे त्याचं वय बघा 18 वर्ष काय झाली त्याचे पूर्ण झाले, तर तिथून पुढे ती चौकशी कशी चालू राहील असं विचारलंय. मग ऑप्शन काय दिले बघा, सदर व्यक्ती ही बालकच आहे असे गृहीत धरून पूर्ण केली जाईल, सदर व्यक्ती ही प्रौढ असल्याने त्याप्रमाणे केली जाईल, संबंधित प्रकरण संपुष्टात येईल किंवा यापैकी एकही नाही. मग याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1, सदर व्यक्ती ही काय आहे, बालकच आहे असे गृहीत धरून पूर्ण केले जाईल. का, तर त्याने ज्यावेळेस गुन्हा केला त्यावेळेस तो कोण होता, बालक होता. मग कारवाई चालू असताना, चौकशी चालू असताना जरी त्याचं वय उलटून गेलं असलं, 18 पूर्ण झालं असलं, तरी तो बालकच आहे असं धरून काय केलं जाईल, त्या गुन्ह्याचा तपास केला जाईल. पुढचा 7 नंबर, बाल न्याय अधिनियम 2015 नुसार 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी केलेल्या अपराधासाठी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला पकडले असल्यास पुढील पैकी कार्यवाही काय. आता बघा, गुन्हा 18 वर्षाच्या आत केलाय पण पकडलंय कधी, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पकडलंय. मग काय होईल किंवा कसं राहील, तर सुद्धा तिथं सुद्धा कारवाई काय केली जाईल, 18 वर्ष पूर्ण न केलेल्या बालकाप्रमाणे त्याच्यावरती काय केली जाईल, कारवाई केली जाईल. फरक लक्षात ठेवायचा, ठीक आहे. दोन्ही प्रश्न जवळपास सारखेच आहेत, फक्त त्यांनी शब्दाचा खेळ केला, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने बघा, कायद्याशी संघर्ष करत असलेल्या बालकाला दोष सिद्धीनंतर मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास शिक्षाचा देता येत नाही. कोणत्याही बालकाविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता या प्रकरण 8 अन्वये कारवाई सुरू करता येत नाही. मग इथं उत्तर काय असणार आहे, इथं सुद्धा आपलं ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. मग लक्षात ठेवायचं, कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक, कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक म्हणजे काय, तर 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती किंवा बालक. जर दोष सिद्धी झाली म्हणजे तो आरोपी आहे हे जरी लक्षात आलं तरी त्याला बघा मृत्यूदंड किंवा आजीवन कारावासाची शिक्षादेश देता येत नाही. लक्षात येतंय, सोपं आहे, ठेवा. त्याच्यानंतर कोणत्याही बालकाविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या प्रकरण 8 अन्वये कार्यवाही सुरू करता येत नाही. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे, महत्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न 9 नंबर, खालील विधाने बघायचे. पुन्हा इथं 2 विधानं दिलेत, बघूया. बाल न्याय अधिनियम 2015च्या कलम 27 नुसार जिल्हा स्तरावर बाल कल्याण समिती स्थापन करण्यात येते. आता एकतर इथंच लक्षात ठेवायचं, जिल्हा स्तरावर बाल कल्याण समिती कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते, तर ती कलम 27 नुसार स्थापन केली जाते, ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया, बाल कल्याण समितीत बालकांचे आरोग्य शिक्षण व कल्याण या क्षेत्रातील किमान 7 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले व्यक्ती सदस्य असतात. उत्तर काय असणार आहे आपलं, ए आणि बी दोन्ही बरोबर, हे आपलं उत्तर असणार आहे. मग आता इथं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, बाबा जिल्हा स्तरावर बाल कल्याण समितीची स्थापना बाल न्याय अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार करतात, तर कोणत्या कलमानुसार करतात, कलम 27 नुसार करतात. आणि याच्यामध्ये जे 2 सदस्य असतात सामाजिक कार्यकर्ते म्हणून, त्यांना किती वर्षाचा अनुभव पाहिजे, प्रत्यक्ष 7 वर्षाचा पाहिजे. या 2 पैकी एक काय पाहिजे, महिला पाहिजे. हे पण लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात, ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, बाल न्याय मंडळाचा सदस्य म्हणून नियुक्ती होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या संबंधित आरोग्य शिक्षण आणि कल्याण कार्यक्रम यामध्ये किमान डॅश वर्ष प्रत्यक्षपणे सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे असं विचारले. प्रश्न आपण घेतला, याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचं. ओके, धन्यवाद मित्रांनो.